महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो। मात्र योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी लादण्यात आलेल्या नियम व अटी यामुळे बांधकाम कामगार वंचित राहणार आहे। या जाचक अटी रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सीटूच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालय येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन पार पडले। या दरम्यान मुंबई येथे प्रशासनाने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेणे, त्यांच्यावर लाठीचार्ज करणे, गर्दी पांगवणे या निंदनीय घटना घडलेल्या असून याचा सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एस. शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केले व येत्या 16 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्य कामगार आयुक्त कार्यालयाला बांधकाम कामगार घेराव घालतील असा वज्र निर्धार करण्यात आला। लाल बावटा बांधकाम कामगार युनियन सीटूच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे कॉम्रेड एम.एस. शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन पार पडले। यावेळी शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात प्राध्यापक अब्राहम कुमार, शंकर म्हेत्रे, रंगप्पा मरड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम, अमित मंचले, श्रीकांत कांबळे, तानाजी जाधव आदींचा समावेश होता। या प्रसंगी पुढील मागण्यांना घेऊन आंदोलन पार पडले। मेडिकल योजना चालू करा, घरासाठी रुपये 10 लाख अनुदान द्या, 60 वर्षावरील कामगारांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन द्या, 5,000 ची अवजारे खरेदीची योजना पुन्हा चालू करा, मुलीच्या लग्न कार्यासाठी रुपये 1 लाख अनुदान द्या, योजनेचा लाभ 1 महिन्यात द्या, प्रलंबित लाभ व नोंदणी तसेच नूतनीकरणाचे काम तातडीने करा, मंडळाकडील दलाल आणि एजंटाची साखळी मोडून काढा, प्रलंबित दिवाळी भेट रुपये 5,000 त्वरित देण्यात यावी, मध्यान्ह भोजन योजना बंद करून रोख स्वरूपात कामगारांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा, अनेक वर्षापूर्वी लग्न झालेल्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र अट रद्द करा, ज्या धर्मियांची विवाह नोंदणी होत नाही त्यांना विवाह प्रमाणपत्राची सक्ती करू नये, घरकुल योजनेसाठी अर्ज केलेल्या कामगारांना त्वरित अनुदान वितरित करा, नोंदणी झालेल्या कामगारांना ताबडतोब सुरक्षा संच मिळावेत, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी। यावेळी प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी प्रास्ताविक केले। मरेप्पा फंदिलोलू, ॲडव्होकेट अनिल वासम, श्रीकांत कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले। न्याय हक्काच्या मागण्यांच्या घोषणांनी सारा परिसर धनानून सोडला। चिदानंद सानेपागुल, एसा कुमार, पुष्पा गुरुपनवरू, अजय भंडारे, शिमोन पोगुल आदींनी परिश्रम घेतले।